हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. आपल्याला जेव्हा काही गरज असते किंवा काही समस्या येतात, तर पहिल्यांदा मनुष्य एका माणसाकडे जातो, बरोबर. मग त्याला विचारतो, अरे माझ्या अशा समस्या काय करू. पण तो कोणताच मनुष्य असा नाही सांगत, हे परमेश्वरा तूच खरा आमचा आश्रयदाता आहे, बरोबर. तर तुम्ही ज्या आमच्या काही समस्या गरजा आहेत तर तुम्हीच पुऱ्या करू शकता. उदाहरण सांगते, तुम्हाला 5,000ची गरज असते आणि तुम्ही त्याच्या माणसाकडे गेले, मला 5,000 रुपये दे, काय सांगेल? देईल का नाही देईल? तो नेहमीच शोधेल, डोक्यावर जरा खाजवेल. अरे हा. पण देवाजवळ जेव्हा आम्ही जातो, योहान 14:14 वचन तसं दिलेलं आहे ना. मत्ते 7:7 वचन दिलेलं आहे. वचनाला सुरुवात करतो, पण पहिलं ज्ञानाला पण थोडी सुरुवात करणं गरजेचं आहे. तर हे जे जग आहे ना, तर फक्त शरीर गरजेसाठीच धावते, पण त्याच्या कोणत्याच इच्छा पुऱ्या होत नाही. होतात का? कोणत्या माणसाची इच्छा पूर्ण झालेला असा कोणता व्यक्ती इकडे आहे का? झाल्यात, पण स्वार्थी स्वभावाच्या झाल्यात. आता एक इच्छा पूर्ण झाली तर दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी परत तो देवाजवळ जातो, हात जोडतो, पश्चाताप करायचं ते करतो, नंतर पुन्हा देवाकडे तीच विनंती करतो. हालेलुया. तर वारंवार आम्ही देवाजवळ जातो, वारंवार देव आम्हाला सगळे प्रश्न सोडून देतो, कारण तो आमचा स्वर्गीय बाप आहे. त्या बापाच्या हातात कदाचित काठी असते, आईच्या हातात कदाचित झाडू असते. मग झाडूच्या मागे लागते. हालेलुया, बरोबर ना. का आधी पैसे आणायचे कुठून? काय असंच बोलतात ना, काय बोलतच नाही ते, असं बोला. हालेलुया. हे बघा, आजपर्यंत स्वर्गीय बापाने कोणत्याच माणसाला कधी सांगितलं नाही की तुला मी आज काही देणार नाही. हालेलुया. मला इतके वचन शास्त्राची काही एवढी इम्पॉर्टंट वाटतात, म्हणजे इंटरेस्टली वाटतात, की किती दयाळू परमेश्वर आहे, केवढा दयाळू. असा माणसाच्या बाबतीत जर अशी दया असली तर नक्कीच जीवनामध्ये सगळे शांतीने भरलेले असते. मार्कमध्ये ना 5व्या अध्यायामध्ये एक मनुष्य कबरेत टाकलेला, त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या बापाने ना आईने कधी विचार केले नाही ना, कधी भावाने पण विचार केले नाही किंवा नातेवाईकांनी पण विचार नाही केले. माणूस मैताला जातो ना, तेव्हा मेलेल्या माणसाला नेऊन कबरेत ठेवतात, पण ह्या माणसाला जी कबरेत ठेवलं. दुसऱ्या गोष्टी आहे, योहान 5वा अध्याय, बरं होण्यासाठी जिथे स्वर्गीय देवदूत तळ्यामध्ये येऊन पाणी उचलायचे. हालेलुया. त्यावेळेला तिथे एक आणून ठेवलेला. शेवटी प्रभू येशूला त्याची दया आली. बघा, 2 ठिकाणाचे उदाहरण घ्या तुम्ही. देवाला आपली खूप दया आहे, पण आपल्याला मात्र देवाची थोडी पण दया नाही, कारण माझ्या पापामुळे त्याला किती दुःख झाले असते. योहान 16:20 असं एक वचन दिलेलं आहे, तुम्हाला दुःख येतील, पण दुःखच तुम्हाला आनंद करील. दुःख अशासाठी येतात की आम्ही देवाच्या अधिक जवळ जावं म्हणून दुःख येतात. दुःख अशी येत नाही. देवाने आम्हाला दुःख देण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं नाही,
तर सगळ्यात सुख समाधान व्हावं म्हणून पाठवलेलं आहे. बघा, उत्पत्तीचं सुरुवात केली तर त्यामध्ये परमेश्वराने पहिले फळं झाडं सर्व खाण्यासाठी उत्पन्न केलेलं होतं. पण हा एक प्रश्न आलाय पुढे. हालेलुया. तर त्यांनी एक माणूस मग उत्पन्न केला सत्य बोलण्यासाठी, सत्यात आणण्यासाठी, सर्वांना सत्य शिक्षणासाठी आदामाची तयारी केली. आदामाची नव्हती पहिली केली, मनुष्य बनवला. काय बनवला? पृथ्वीवर एक मनुष्य तयार केला. ज्या दिवशी त्यांनी पाप केलं गेलं, आदाम आणि एवानी पाप केलं. कुठे? तिसरा अध्याय. त्या अगोदर त्यांनी सांगितले मनुष्य उत्पन्न केला. दुसऱ्या अध्यायामध्ये बघा, हालेलुया, परमेश्वराने 2:7 पासून सुरुवात केलेली आहे. हालेलुया. नाकापुड्यामध्ये श्वास घातला आणि त्यांना मनुष्य म्हणून पृथ्वीवर तयार केला. नाव नव्हतं. जेव्हा आदाम आणि एवेने जेव्हा पाप केलं, जे नियम मोडले, जे आज्ञा मोडल्या, त्या आज्ञामुळे आदामाला पहिल्यांदा परमेश्वराने अशी हाक दिली, आदामा तू कुठे आहेस? काय? तो सांगते मी तुमचा आवाज ऐकला म्हणून मी लपलो अंजिराच्या पानं घेऊन. हालेलुया. तत्पर्यंत आदामाला कोणत्याच गोष्टीची जाणीव नव्हती, कारण त्याच्या बरोबर देव होता. आज तुम्ही पण तसेच आहेत. तुमच्या जोडीला जर देव आहे तर तुम्हाला कसल्या गोष्टीची जाणीव येत नाही, तर फक्त देवाच्या वचनाची, शिक्षणाची, नियमाची आणि त्याच्या मार्गाची फक्त जाणीव येते. तेव्हा आपल्यामध्ये पाप नसते. समज, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सहवास वाढतो, सानिध्य वाढते, त्याच्या सहवासात वाढून आपण आपलं भविष्य त्याच्या पाठीमागे घालवतो, देवापासून दूर होतो, तिथेच आपल्या भविष्यामध्ये अनेक प्रकारची पाप निर्माण होतात. देवापेक्षा मनुष्यावर प्रेम करणं योग्य नाही. मत्तेमध्ये 10:37 पासून सांगितले ना, मध्ये 10:17 वचनमध्ये सांगितले. हालेलुया. माणसाच्या बाबतीत सावध राहा, कारण मनुष्य जो आहे ना तो माणसालाच ना आकर्षित करते. हालेलुया. मोहात, पापात, चुकीत, सर्व वाईट कर्मात फक्त मनुष्यच माणसाला देतो, दुसरं व्यक्तीने नाही, वस्तूने नाही. हालेलुया. माणूस खेचतो कुठे? हालेलुया. म्हणजे आज आम्हाला एक शिकायचं आहे की देव जर आपला सर्वस्व आहे तर आपल्याला सर्वस्व भेटत आहे. पण जर देवावर श्रद्धा नाही, विश्वास नाही, देवाचे नियम नाही, देवाच्या वेदीचं तुम्ही पाळत नसेल तर कोणताच मनुष्य समाधानी व्यक्ती दिसणार नाही. तर संकटात, आपत्तीत, समस्यात, निराशात अशाच पद्धतीने तो मनुष्य दिसणारच. हालेलुया. आपलं जीवन देवपित्यासाठी समर्पित केलं पाहिजे. आता जर तुम्ही देवपित्यासाठी जर समर्पित केलेलं असेल ते देव तुम्हाला सर्व प्रश्न बरोबर सोडण्याची शक्ती देतात. हालेलुया. 2 प्रकारचे प्रश्न येतात. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आजार पण येतात. काय? 2 प्रकार तुम्हाला शिकायचं आहे. आता बघा, मत्तेमध्ये 9 अध्यायामध्ये 1 ते 6 वचनामध्ये एक पक्षघाती मनुष्य होता. त्या पापामुळे तो आजारी पडलेला होता. आणि योहान 9 अध्यायामध्ये देवाच्या गौरवामुळे तो आंधळा झालेला होता, की याच्यातून काहीतरी चांगलं घडावं म्हणून तो आंधळा झाला. हालेलुया. आता इब्रिकरस 12:6. आता ज्या शिष्य बनवले, आता ज्या शिष्यावर प्रीती आहे, आता तुमच्यावर जर देवाचं प्रेम आहे तर देवाचं प्रेम तुमच्यावर कशाला आहे? हालेलुया. तुम्ही देवाच्या इच्छेने, देवाच्या वचनाने, देवाच्या शिक्षणाने, देवाच्या नियमाने चालावे, की तुम्ही माझ्या बरोबरच राहावं. म्हणून मी तुम्हाला काय देतो? एक फटकी देत असतो. हालेलुया. काय देत असते?
एक फटके. आता हे फटके कशाला दिले जाते की आम्ही देवाकडे जास्त वळावं, परमेश्वराकडे वळणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. हालेलुया. मेन ज्ञान, शिक्षण. आता आदामाने जेव्हा ज्ञान दिलेलं होतं ते ज्ञान सोडलं, कंटाळा केला. हालेलुया. आळस केला. आता तुम्ही जर आळस केला असेल तर तुमची प्रगती होणार नाही. तुम्ही हप्ताभरात एक जर पूर्ण दिवस, संपूर्ण दिवस तो देवाला दिलेला आहे. हालेलुया. तो दिवस शब्बात दिवस म्हणजे शनिवारचाच दिवस, हा तो पवित्र केलेला दिवस होता. पवित्र शास्त्राद्वारे परमेश्वराने 7वा दिवस तयार केला आणि हा 7वा दिवस पवित्र देवपित्याने पवित्र व्यक्ती बनवण्यासाठी तो दिवस पवित्र बनवला. पण त्याच दिवशी लोक अपवित्र आहेत. आदामाने केला तो दिवस भंग. हालेलुया. आज आदामाच्या जे वंशातले आहेत ते आज पवित्र दिवस अपवित्र करत असतात. लक्षात ठेवा. शनिवार आणि रविवार पुनरुत्थानाचं जीवन आहे. एक शब्बात आहे तो परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी आणि पुनरुत्थित आहे. ज्याने पाप केलं नाही त्या पापावर विजय मिळाला. म्हणजे शनिवारच्या दिवशी नव्या आदाम म्हणजे येशू ख्रिस्ताने पाप केलेलं नाही, त्या देवाच्या आज्ञा पाळल्या. म्हणून शब्बात दिवशी त्याला कबरीत ठेवलेलं होतं, त्याला माती दिली नव्हती शनिवारच्या दिवशी. आणि रविवारी सकाळी म्हणजे 28 अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून सुरुवात दिली. एक स्त्री जेव्हा ती पहिली स्त्री जी होती आणि दुसरी जी स्त्री आहे ही स्त्री पवित्र स्त्री बनली, पापापासून ती मुक्त झाली. मरिया मगदलीना. हालेलुया. पहिल्या एव्हा पापात पडली आणि तिच्या वंशातून जे सुरुवात झालं तर ही मरिया मगदलीना ही पण पापमय जीवन जगत होती. पण जेव्हा येशू पापी लोकांसाठी आला तारणारा, तेव्हा ती येशू जवळ आली आणि आपल्या मनाचा, शरीराचा, आत्म्याचा पूर्ण तयारीने पश्चाताप केला आणि ती पूर्ण पवित्र झाली. हालेलुया. आणि ती पवित्र झाल्यानंतर प्रभू येशूला शोध करण्यासाठी ती शब्बाताचा नंतर म्हणजे आठवड्यातला पहिला दिवस तो म्हणजे रविवार, आज बोलतात त्याला संडे, इंग्लिशमध्ये काय बोलतात, आणि रविवार कोण बोलतो अतवार, एक अतवार पण आहे. हालेलुया. आता काही ना काही शब्दात आमच्यामध्ये बदल आहे. तर बघा या स्त्रीने परिवर्तन केलं. हालेलुया. जसं पवित्र मरिया तसं मरिया मगदलीना, हालेलुया, ही सुद्धा त्या नावाप्रमाणेच चालली. हालेलुया. आता येशू ख्रिस्त पण त्याच नावाचा होता. पहिला आदाम मातीपासून, दुसरा आदाम स्वर्गापासून. रोमकरास 5 अध्याय वाचलं तर तुम्हाला त्याच्यात बरेचसे शिक्षण दिलेलं आहे. तर हे जे अनुभव आम्हाला घ्यायच्यात आध्यात्मिक शिक्षण बोलतात त्याला, आध्यात्मिक शिक्षण हवं आहे. जेव्हा आम्ही देवाजवळ जातो, बघा कोणताही माणूस चालता चालता हळूहळू मग फास्ट चालतो, कारण त्याला माहिती आहे की आजपर्यंत पोचलं पाहिजे. तसं म्हणून पवित्र शास्त्र काय माहिती आहे का, हे हळूहळू स्टार्टिंग करायचं आहे. पहिलं ज्ञान, ज्ञानाच्या नंतर वचन, वचनाच्या द्वारे मार्ग, मार्गाच्या द्वारे आरोग्य, आरोग्याच्या द्वारे शांती आणि शांतीच्या द्वारे पवित्रता. प्रभू येशूने सृष्टी बनवलं, सगळं चांगलं, मग त्याला खायला प्यायला दिलं, ते पण सगळं चांगलंच. पण जेव्हा आजच्या काळामध्ये बघा खाणं पिणं चुकीचं आहे की नाही, शनिवार बोला, रविवार बोला, तो पापमय दिवस लोकांनी घालवला आहे. कोणता मनुष्य काही चांगलं करायचं असेल ना, ते रविवारी करायचं आहे. पण ते रविवारी चांगलं करणार, तिकडेच पाप करणार. लग्न असू दे, कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, तो शनिवार आणि रविवार हे 2 गोष्टी पाठ करतात. पण ते कार्यक्रम तसं नाही. जोडणं, पवित्रता हे गरजेचं आहे, पण त्याच्यानंतर जे अपवित्रता आहे गरजेचं नाही. म्हणून जी वेळ ज्या पवित्र, आता तुमचे एखादा लग्न असते, ते लग्न संस्कार काय माहिती आहे का, जेव्हा जोडतात ना, देव जोडतो, मग त्या टायमाला प्रार्थना घ्यायची असते, भरपूर प्रार्थना.
आराधना, स्तुती, गौरव, परमेश्वराचा आशीर्वाद, देवाने जोडले, देवाचे गौरव सदाई असू दे, देवाच्या आशीर्वादाने भरू दे, पवित्र आत्मा त्याला मिळू दे, पवित्र आत्म्याचं राज्य मिळू दे, पवित्र आत्म्याचं कार्य मिळू दे, असं त्यांच्यावर होऊ दे. आणि स्तोत्रशील 127 वचन 3 मध्ये तसं उत्पत्ती अध्यायामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी शिकवलेल्या आहेत. हालेलुया. आणि पहिल्या अध्यायामध्ये पण शिकवले, दुसऱ्या अध्यायामध्ये पण उत्पत्ती शिकवले की देवाने कसं जोडलं. 2:22 पासून बहुगणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि सत्याखाली आणा. पण इथे सत्यानाश खाली आणतात. हालेलुया. तर ते लग्न दिवस जो वेळ देवाच्या आशीर्वादाचा असतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रार्थनेचा, अभिषिक्ताचा, गौरवाचा तो दिवस गाजवायचा असतो. पण सैतानाने भुरळ घातली आणि जगाच्या गाण्यावर नाचायला सुरुवात केली आणि तिथेच पृथ्वीत पाप झालं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर मुलं तोंडातून शिव्या जास्त देतात, स्तुती देत नाही. प्रभू येशूने जे कार्य केलं ते पवित्र आत्म्याच्या द्वारे. लोक 3:22-23 वचनमध्ये पवित्र आत्मा ध्येय रूपाने उतरला. आज आपली मुलं आध्यात्मिक गोष्टी, अनुवादमध्ये 11 अध्यायमध्ये 18 पासून दिले, मुलांना धार्मिक गोष्टी शिकवा. पण आज नाही. आज मुलं धार्मिक शिक्षण शिकायला कंटाळा करतात. आज जर मुलांचा विचारधारा तुम्ही बघितलं तर किती रॉंग नंबरला प्रवास करत आहे. फायदा काय होते हे बघा. जसं पाप शरीरात वाढेल तसा त्रास वाढतो आणि शरीरात जेवढं चांगलं वाढेल तेवढं शरीर चांगलं होते. कर्म कोणालाही सुटत नाही. बायबल शिकवते मध्ये 12:36 प्रत्येक व्यक्तीला कर्माचा हिसाब होईल. आता कोणा माणसा हातात कर्म दिली नाहीये. ही कर्म स्वतः आता प्रभू येशू ख्रिस्त या कर्माचा धर्म दाखवत आहे. स्तोत्रशील 96:13. कारण हीच कर्म येशूने दिलेली आहेत. ती कर्म आपल्या सगळ्यांना खूप कामाची आहे. जगामध्ये एक गोष्टी शिकत प्रभू येशू बिना काहीच नाही. म्हणून प्रभूने मला एक शिकवलेली प्रार्थना मी तुम्हाला सांगतो ना. हे प्रभू येशू तुम्ही आमच्यावर खूप प्रार्थना म्हणजे प्रेम करतात. प्रभू येशू तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करतात. मग तुम्ही सांगते तुम्ही असं बोला मी पण तुमच्यावर खूप प्रेम करत असं बोल. हालेलुया. 3 गोष्टी मला शिकव. देवाकडे मी फक्त हेच प्रार्थना करते की मला काय नाही पाहिजे, मला तुमची इच्छा पुरी करायची. कारण आम्ही बघ जिंदगीमध्ये सगळं आमच्या इच्छेसाठी मागितलं न मागता तरी पण दिलं, सगळं दिले. मग आता काय शेवट आहे? मग तुमच्या जोडीला जर राहायचं नाही तर मग तुमची कामं केली नाही तर काम कसं करणार? कारण योहानमध्ये बघा 5:17 प्रभू येशू काय सांगते माझा पिता आजपर्यंत काम करते ना मी पण करतो. मग आपण कधी कामं करायची? तेव्हा त्याने सांगितलं तेव्हा अशी प्रार्थना शिक. मग त्याने सांगितलं प्रभू येशू आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतात. त्याने काय सांगितले योहान 3:16 प्रमाणे मी जगावर खूप प्रेम केले, माझा पुत्र पण मी देऊन टाकला. मग तसं तुम्ही पण काम करा. तुमचं जीवन, तुमचं आत्मा, शरीर सगळं धन संपत्ती द्या माझ्या कामासाठी. मी तुम्हाला पाहिजे तेवढं देईन. कारण माझ्या हातातच रिमोट कंट्रोल आहे. एक बटन दाबलं तर तुम्ही एका क्षणात जाते. योहान 10:17-18 एक रिमोटचं बटन आहे तिथे. आणि हे बटन उत्पत्ती 2:7 पहिलं दिलेलं होतं. त्याच्यानंतर प्रभू येशू या पृथ्वीत नवा करार म्हणून आला. मग ते 11:27 वचनमध्ये. आणि हे शब्द त्यांनी त्याला दिले परमेश्वराने. योहान 1:1 पण सांगते शब्द देव होता. आणि या शब्दाने सगळी रचना केलेली या पृथ्वीची घडण, शक्ती, सामर्थ्य, अभिषेक, अद्भुत गोष्टी, ज्ञान आणि मार्ग हे सगळे त्याच्यात योहान 14:7. मग अनेक शिक्षण देत असताना मी ते शिकायला थोडा वेळ घालवला. म्हणजे लक्षात येत नव्हतं. कारण बघा करिंथीकरास दुसऱ्या पत्र 12:7 तुम्ही चांगलं काम करायला लागलं ना तर तुमच्या लक्षात येणार नाही, तो ठोसे मारतो. कारण त्याला पण ठेवलेलं आहे. 365 देवदूतातला एक देवदूत तो होता. हालेलुया. या सगळ्यांना कामं दिलेली होती. कारण सर्व अधिकार त्याच्या हातात. म्हणून बघा प्रत्येक मनुष्य तोंडातून स्तुती गातो, बरोबर ना? देवाची गाते कोण पिक्चरची गाते, बरोबर की नाही? ज्याला देवाने पकडले तो देवाचे गौरव करतो. हालेलुया. तो आत्मा पवित्र आत्मा योहान 14:26 बोलतो. मग ते 10:20 हालेलुया.
तुम्ही नाही बोलणार तुमच्याकडे एक परमेश्वराचा आत्मा. तर हे जे काही शिक्षण आहे पवित्र शास्त्राचं, या शिक्षणाकडे व्यक्ती मनोभावी जर त्याच्यावर विश्वास ठेवून चालतो तेव्हा त्याला भरपूर गोष्टी शिकवतो. म्हणून मी काय सांगतो त्यांना, लोकांना काय सांगतो माहिती आहे का? हेच सांगतो तुम्हाला की प्रभू येशू तुमची इच्छेप्रमाणे आम्हाला शिकव. कारण त्यांनी शिकवतानाच काय सांगितलं मध्ये 6:9 मध्ये, तुमची इच्छेप्रमाणे हो, म्हणजे देवाची इच्छा. मग आपण देवाची इच्छेने जेव्हा शिकतील तेव्हा आपल्या इच्छा पुऱ्या होतील. आणि तुम्ही जर मोहाच्या इच्छेप्रमाणे शिकतील तर तुमची इच्छा एक सुद्धा पुऱ्या होणार नाही. शरीर गरजेवर लक्ष द्यायचं नाही, आत्मिक गरजेवर लक्ष द्यायचं. आणि आत्मिक शिक्षण असं आहे ना, त्याला समाधान मिळते ना, त्याला शांती मिळते. कारण तेव्हाच तो मनुष्य शांती नाही. जगाच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सुख समाधान देते मला सांगा? कोण समाधान आहे? आज 10 करोड रुपये आले, खुश होतील? काय घेऊ? टीव्ही घेऊ, फ्रीज घेऊ, काय घेऊ, काय गाडी घेऊ, की बंगला बांधू? पटकन 5 लाख रुपये म्हणजे 5 करोड रुपये उडतील, काय सगळ्यात मोठा बंगला मी बांधेल. पण एकाला पण वाटणार नाही की मी 5 करोड गरीब गरजवंतांना काहीतरी घरदार, खाण्याची सुविधा करू. एका पण मनामध्ये येणार नाही, कारण तो मोहाचा पैसा मोहातच जातो. मग हातात काय नाही. पैसा हातात आला ना का बुद्धी कमी होते, मोह वाढतात. लक्षात ठेवा. मी अनुभव घेतो, याचे अनुभव मी घेतो, म्हणून मी पैशावर लक्ष देतो. पुन्हा पैसे देत असेल ना तर माझ्या तो 500ची नोटरी कधीतरी जास्त जाईल, 50 जाईल, 10 वाढी जाईल, काहीतरी जाते. मग मोजायला लागलं का, अरे त्यात एक वाढली, मग इमानदारीत कोण परत करते. हालेलुया. मी सांगते मी ह्याच्यावर लक्ष देत नाही, हे मला नाही पटत. हालेलुया. कुठे न्यायचं हे पैसा? ही दुनिया अशी धावतात, बापरे बापरे. पण 1 सेकंड आपला नाही. सगळ्यात महत्व आहे ना सच्चाई, प्रामाणिकपणा, विश्वासूपणा, नियमात, आज्ञात पालन करणारा मनुष्य जिंदगीमध्ये कधी ठोकर खात नाही ना कधी ठोकरात पडत नाही. हालेलुया. तो मनुष्य इतका मजबूत बनतो, इतका सामर्थ्यिक बनतो, इतका आशीर्वादित बनतो की भविष्यात कोणता मनुष्य कधी कमजोर पडलेला दिसत नाही. हालेलुया. सल्ला कसा घ्यावा आणि सल्ला द्यावा, ज्ञान हे पहिलं आहे. परमेश्वराला काय आवडलेलं होतं माहिती आहे का? पृथ्वीमध्ये ज्ञान आहे ना, तेच त्याने ज्ञानाने सगळं बनवलेलं आहे. असं नाही काय केलं, आता लागला एक रोप लावला, त्याच्यात पाणी दिला, खत पाणी टाकला आणि थोडा औषध मारलं, बरोबर की नाही? कीडबीड आलेली का तेव्हा? काय बोलतच नाही ते. आता झाडापाडाला सगळी कीड येते. आता आंबे आल्यात, आंब्याची मोर खराब झाला, जळून गेला, कधी 10वा हिस्सा काढलाच नाही तो. आता स्तोत्रसेतमध्ये आपण बघतो की परमेश्वराने काही गोष्टी दिलेल्या होत्या. हालेलुया. दावीद काय सांगतो माहिती आहे का? 1 ते 23 अध्यायमध्ये, 23वा अध्यायमध्ये 1 ते 6 वचनापर्यंत 23 अध्यायमध्ये स्तोत्रसेत. हालेलुया. तर तिथे काय सांगते? परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही कमी पडत नाही. आता त्यांनी सांगितलं काही कमी पडत नाही, तर त्याला सगळं देवाने दिलं की नाही? दिलं की नाही दिलं? दिलं का नाही दिलं? हा, दिलं. हालेलुया. कारण तो देवावर मनापासून प्रेम करत होता ना, देवाच्या आज्ञा पाळत होता. हालेलुया. तेव्हा देवाने त्याला द्यायला सुरुवात केली. जो आज्ञा पाळतो ना त्याला देव देतो. हालेलुया. आता आपल्या इकडे बघा, खायला प्यायला सगळं देतात आहे ना, चिकन आहे ना आज जेवायला. हालेलुया. ते सुद्धा पाप आहे का? किती कोंबड्याच्या हत्या असतात माहिती आहे का? मी कधी विचार करतो, लोक खायला सगळे त्याच मार्गाला. हालेलुया. कोणताही जीव आहे ते खाण्यासाठीच आहे. म्हणजे हे आहे कोंबडी वगैरे, प्राणी, कोंबडी, बकरी वगैरे होते पहिल्याच्या काळात. पण आजच्या काळामध्ये जर विचार केला, जर धार्मिक मनुष्य असतो ना, तो थोडासा विचार करतो, कारण हे सुद्धा जीव आहे ना. हालेलुया. आम्हाला कसं आहे, आम्हाला ते म्हणजे पटत नाही, त्या गोष्टीवर थोडं विचार करायला लागते. हालेलुया. पण शेवटी देवाने निर्माण केले ते खाण्यासाठीच. हालेलुया.
आता ज्या वेळेला परमेश्वराने मध्ये आपल्या योहानमध्ये 6 अध्याय हालेलुया भाकर होती, बरोबर, 2 मासे आणि 5 भाकऱ्या, ते जोडीच घेतलेली होती. हालेलुया. या जगात पाप का झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण जोडी असली तर ते पाप नाही. एक राहतो आणि एक खातो तेव्हा पाप होते. हालेलुया. परमेश्वराने बघा नर आणि मादीच अर्पण करायला सांगितलेले होते. जो ज्ञानाने जो आपला अनुभव घेत असेल ना, ते त्याला सगळं ते समज असते. हालेलुया. पण हल्ली तसं नाही ना, ही दुष्टाई आणि आता जो काळ आहे बघा, हे मध्ये 16 अध्यायमध्ये दिलेलं आहे पस्त व्याभिचारी काळ आहे. आणि हे पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये ते लिहिलेलं आहे. ते तुम्ही काहीच बोलू नका, ते सगळं होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी कधी धार्मिकता जागेला वेळ दिला नाही, मोहाच्याच जागेला वेळ दिला. त्यामुळे ह्या पृथ्वीमध्ये सगळ्या बाजूनी जे नोहाच्या काळात झालं ना तसंच होणार आहे. कारण दुष्ट आणि व्याभिचारी आहे. आणि इथेच वर्ण सगळं बंद पडणार आहे, कंप होणार आहे. किती खतरनाक परिस्थिती येणार आहे. जो पवित्र जीवन जगेल त्याने विचार करायची गरज नाही, पण जो पापमय जीवन जगेल त्याचं भविष्यात त्याने सगळ्या बाबतीमध्ये सावध राहायचं आहे. हे बघा, प्रत्येक माणसाला किती अधिकार जरी असला तरी त्यांनी मर्यादामध्येच अधिकार चालवा. त्यांना नियम दिलेले आहे. आदामाला पण पूर्ण संपूर्ण सृष्टीचा अधिकार दिलेला होता. आणि आदामाने पहिली जी नावं दिली ती दिली, त्याच्या नावात बदल नाही झाला. आता आपल्यामध्ये नावामध्ये बदल होईल. पोराचं बाप्तिस्मा आहे, बाप्तिस्मा आहे, काय असेल तर लगेच नाव बदलून टाकलं. अरे हां, आपण मनुष्य आहे. पण आदामाला काय सांगितलं माहिती आहे का? जे नाव देईल तेच नाव होईल. आणि आदामाने त्यांना नावं दिली आणि शेवटला याला नावं मिळाली तर यांनी नावं गमावली. हालेलुया. मग ते 16-26 जगात सर्व गमावलं, आत्मा गमावला तर त्याला लाभ काय? हालेलुया. जगामध्ये आपल्याला सगळं मिळेल, पण ह्यो जो आत्मा देवाचा आहे ना तो गमावला नाही पाहिजे. आणि तो जर हरवला तर संपला. बघा लूकमध्ये नाही 19 अध्याय 1 ते 10 वचनामध्ये येशू ख्रिस्त ज्या जकऱ्याने पैशामुळे आत्मा गमावलेला होता, फक्त त्याला शरीरात पैसाच पाहिजे होता, त्याच्याकडे देवाची स्तुती करण्यासाठी, देवाचे गौरव करण्यासाठी असा आत्मा नव्हता त्याच्याकडे. हालेलुया. तेव्हा प्रभू येशू तिथे गेला प्रचार करायला. तेव्हा त्यांनी बघितलं तो उमराच्या झाडावर चढलाय. येशूने त्याला बोलवलं, खाली झटकाय, मला आज घरी यायचं आहे. घरी कशाला यायचं आहे? हालेलुया. असं त्यांनी बोललं नाही. या स्वागत केलं. जेव्हा त्याला कळालं, अरे या माणसाबरोबर एवढी शांती आहे, एवढा आनंद आहे, तर माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यातून मला आनंद नाही झाला. हे लोक खुशी का, आनंद का? तेव्हा त्याला समजले की हे लोक दानधर्म करतात, सगळं टाकून याच्या मागे लागतात, म्हणजे काहीतरी आहे. हालेलुया. आणि शास्त्री पुरुषी लोक, मोठे मोठे अधिकारी लोक, ते पण याच्या मागे लागल्यात. मग मी पैसा असून, हालेलुया, मला सुख नाही तर मी कशाला, मी पण त्याच्याच मागे लागतो. हालेलुया. पण त्याने काय केलं माहिती का? त्यावेळेला लोक दान करत होते ना, होते जो भेटायचे रस्त्यामध्ये चाललाय ना, तर अख्खे लोक रोडच्या बाजूला उभे होते. त्या लोकांनी बघितलं एवढा लोक याचं स्वागत आहे, कोण त्याला भेटी होता, देव चाललाय, देव चाललाय, देव चाललाय. का आपला जीवदास पैसे घेत होता, सगळ्या जमा करत होता. विचार केला, प्रभूची शांती, प्रभूची शांती, प्रभूची शांती. तर प्रभू येशू तिथे रस्त्याला चाललाय आणि तो त्यांना सांगत होतो, मला प्रभूची शांती असो, शांती असो, शांती असो. लोक खुशी झाले, देवाची स्तुती करायला लागले, आनंद करायला लागले आणि असे गौरव करत राहिले. तेव्हा विचार केला, अरे काय? तेव्हा येशूने त्यांना सांगितलं,
आज या घराला तारण प्राप्त झाले, तो पण अब्राहमाचा पुत्र आहे. हालेलुया. अब्राहमाने पण सर्व देवासाठी आपलं सगळं दिलं. हालेलुया. मुलं बाळ सगळं अर्पण केलं. तेव्हा त्यांनी त्याला सरळ सांगितलं, तू पण अब्राहमाचा पुत्र. आज या घराला तारण प्राप्त झाले. आम्हाला काय शिकायचं माहिती का? पवित्र आत्मा काय शिकवते ते पहिलं शिक्षण घ्या. पवित्र आत्मेला सांगा की नाही, तेव्हा मला शिकव, मी पापी आहे. मी या जगाचे शिक्षण घेतले, इतक्या वर्षापर्यंत मी धार्मिक शिक्षणापासून दूर होतो, अधर्म शिक्षणामध्ये पूर्ण शिक्षण घेत होतो आणि ते मी शिकलो. पण आता मला जे शिकायचं आहे ते तुमच्या इच्छेप्रमाणे चुकतो. चुकीवर लक्ष देऊ नका. समजलं ना? तुम्ही चुकतात, आम्ही चुकता. याकूब 3 अध्यायामध्ये लिहिले. हे पवित्र शास्त्र आहे ना, हे थोडंसं मनोभाविक वाचत बसायचं. कारण हे वाचल्यावर ना तुम्हाला खूप काही म्हणजे तुम्हाला दिसेल, म्हणजे भरपूर अनुभव दिसेल की देवाजवळचे आहे ते या जगाजवळ नाही. हालेलुया. मन, तन, शरीर, आत्मा संपूर्ण देवाच्या हातात द्यायचं, तेव्हा आपण स्वर्गात जाऊ शकतो. नाहीतर फायदा काय या जिंदगीचा? या जिंदगीचा एक आहे शेवट, कधीतरी जायचं आहे. मग जायच्या अगोदर चांगलं करा ना. तुम्ही जायचं, कुठे निघालाय, कुठे पाहुण्याकडे जायचं काय, तर हातात पैसे घेऊन जातात की नाही? काय वस्तू घेऊन जातात की नाही जातात? मग देवाकडे जाताना काय घेऊन जाणार? आपली कर्म. हालेलुया. एक जिथे जातो ना, कोणी माणूस असो, दुकानवाला कोण असो, त्याला मी एकच वाटतं, हे सगळं तुझ्याकडे पैसाच आहे, खिशात ठेवले ते पण पैसेच आहे, पण यो जो मोह आहे ना, यो पहिला बाजूला कर. आणि जेवढं गरीब गरजवंत लोकांना खायला प्यायला घालील ना, फार मोठा आशीर्वाद. त्यांना सांगितलं, फळं झाडं परमेश्वराने सुरुवातीला फळं झाडं पडवलेली, शो नव्हती. आज बघा अनेक घराच्या समोर शोला पळात. अरे खाणार काय? पण फुलांच्या शोभा घेऊन आपली पोटं भरतील का? पोट भरतील? काय वाटते तुम्हाला? भरतील? नाही. तर एक शिक्षण नेहमी घ्यायचं, ते शिक्षण देवाबरोबर चालता आलं पाहिजे. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, एक फळ आहे ना, हे झाड आहे, बरे पेरू असू दे, चिकू असू दे, आंबे असू दे, जांभळं असू दे, काहीतरी फळाची झाडं ती लाव. मुलगा तुझा लग्न करून जाईल, हे झाड लग्न करून नाही, म्हातारापणा जाल ना, तुम्ही त्याला पाणी बिणी खायला घातलंय ना, ते विश्वासी झाड असते. इमानदारी प्रत्येक वर्षाला फळ बरोबर देते, ते कधी चुकत नाही. आणि त्यावेळेला ते फळ पिकलेलं बरोबर तुझ्या बाजूला पडेल आणि तिकडून उचलून तुला खाता येईल. हालेलुया. मला सांगते हे बरोबर आहे. तर तो काय सांगतो माहिती आहे का, मी माझ्या गावाला ना जिरी लावतो, जिरी, राजस्थानी माणसं. तर मी त्यांना सांगितलं, काहीतरी उद्योग केलाच पाहिजे. आपल्या आज महाराष्ट्रामध्येच हा प्रॉब्लेम आहे. आपण लोक आळस जास्त करतात. जमीन जागा एवढी पडलेली आहे ना, तरी वर्षाला भरी एक झाडाला फळ येतं, आंबे, वांदा नाही. पण तो जर खालेला आंबा खाता, तो बाठा जरी टाकला ना, तर कमी 10 वर्षांनी तरी त्याची वाट बघायची, फळ येणारच. जांभळाच्या बिया एवढ्या खातात, ते टाका. फणस असतात, घरी खातात, भाजून पण खातात. एक एक सांदीच्या बाजूला लावा, काही मुश्किल नाही. हल्ली आपण काय लावतो माहिती आहे का, सुपाऱ्या, हे ते, जी म्हणजे ज्याच्यात आशीर्वाद नाही स्वतःला, अशी वस्तू आपण लावत असतो. फळं खाणारी ती वस्तू लावा, तुम्ही कधी नुकसानात पडणार नाही. हे बघा, मला जागा मिळाली, तिथे कुठे कुठे मिळेल तिथे मी काय ना काय लावून, नंतर बघू ना काय बांधायचं आहे ते. एक कलम झाला ना, तर त्याच्यातून ते कापायच्या अगोदर दुसरी कलम किती बनवू शकतो, कारण खूप फायदेशीर आहे. किती लोकांना मी सांगतो, अरे झाडाला मी तुला आणून देतो पाहिजे, ते लाव, पण लाव कधीतरी कामाला. खूप फायदे आहेत, खूप फायदे आहेत. कारण बघा,
आम्ही लोक नाशवंताच्याच मागे. काय मिळते त्याच्यात? सगळं फुलं पाळा ते मूर्तीपूजनात जातं. त्याचा उपयोग काय होतो? हालेलुया. पण खायला उपयोग येतो. खाणं खाल्यावर काहीतरी उपयोग होते. हालेलुया. देवाने काही गोष्टी दिलेल्या ते पाळा. कारण आता कसं आहे, सृष्टीची नासाडी होणार आहे. रोमकर 6:19 पासून दिलेलं. आता काहीच बोलू नका, कारण लोकांनी देवावरचा पूर्ण विश्वास सोडला आहे. म्हणून त्या लोकांचं जीवनच पण तसंच कमजोर पडेल. विश्वासच नाही आढळणार, मग अख्खी सृष्टीचा नाश होणार आहे. काय करणार? मग ते 24 अध्याय वाचलं तर सगळं परफेक्टली ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. त्याचं सगळं दिलेलं आहे. टाईम नाही आपल्याला. तर आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. हे प्रभू येशू दयाळू बाबा, 14 दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मंदिर लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोकांचा आशीर्वाद आहे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.